ब्रेकनंतर आपलं स्वागत। बातमी पुण्यामधून आहे। पुण्यामध्ये 4 कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केलेली आहे। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर सर्वात मोठी कारवाई मानली जाते। तर पुण्यामध्ये 4 कोटींचे एमडी ड्रग्ज आता जप्त करण्यात आलेला आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे। आणि या माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्यासोबत आहेत। योगेश, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। निश्चितच सागर, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची ही मोठी कारवाई म्हणता येईल, कारण जवळपास 4 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज हे पुणे पोलिसांनी जप्त केलेलं आहे। आणि हे संपूर्ण जे काही आंतरराष्ट्रीय रॅकेट होतं ते सुद्धा पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केलेलं आहे। आणि जवळपास तिघांना या संपूर्ण प्रकारानंतर अटक करण्यात आल्याची माहिती ही पुणे पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। ही तिघजण ड्रग्ज तस्कर होते आणि या तिघांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। या संदर्भातच थोड्याच अर्थात 12 वाजता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सविस्तर अशी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते माहिती देणार असल्याचं कळतंय। मात्र ज्या पद्धतीने ललित पाटील प्रकरण हे गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यात समोर आलं होतं, ससून रुग्णालयातलं जे काही ड्रग्जचं रॅकेट सुरू होतं, त्यानंतर आता या ललित पाटील प्रकरणानंतरची ही मोठी कारवाई पुणे पोलिसांची म्हणता येईल। ज्या पद्धतीने जवळपास 4 कोटी रुपयांचं ड्रग्ज हे पुणे पोलिसांनी जप्त केलेलं आहे। आणि एकूणच पुणे पोलिसांच्या या कारवाईला मोठं यश येताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि ज्या पद्धतीने ड्रग्ज तस्करीच्या घटना राज्यामध्ये ठिकठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। नक्कीच योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।